आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील नगरपंचायत निवडणूक माघारीनंतर जोर धरू लागली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने कॉलनी परिसरातील केदारेश्वर महादेव मंदिरात सर्व उमेदवार सह महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून प्रचाराला वाजत गाजत शहरातील वरुळ रोड, पंचायत समिती रोड, भगवा चौक, बस स्टॉप, शिवाजी चौफुली, गांधी चौक येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करून रॅली काढली आहे। गांधी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला आहे। यावेळी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब कामराज निकम, काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, गटनेते भाऊसाहेब सुनील चौधरी, आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, डॉक्टर नितीन चौधरी, राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, माजी पंचायत समिती अरुण सोनवणे, परीक्षित देशमुख, गांधीगिरी अरुण देसले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। महाविकास आघाडीचे काँग्रेसच्या वतीने विजया प्रल्हाद चौधरी या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार चिन्ह पंजा ही निशाणी असून नगरसेवक पदासाठी प्रभाग 1 मध्ये आनंद नथा कसबे काँग्रेस चिन्ह पंजा, प्रभाग 2 मध्ये हिराबाई दीपक अहिरे काँग्रेस चिन्ह पंजा, प्रभाग 3 मध्ये कमलबाई रवींद्र पाटोळे काँग्रेस चिन्ह पंजा, प्रभाग 4 मध्ये मनीषा राकेश माळी काँग्रेस चिन्ह पंजा, प्रभाग 6 मध्ये सुनीता अरुण देसले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट चिन्ह तुतारी, प्रभाग 7 मध्ये चेतन अविनाश देसले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट चिन्ह तुतारी, प्रभाग 8 मध्ये भारती सुनील चौधरी काँग्रेस चिन्ह पंजा, प्रभाग 9 मध्ये प्रवीण विनायक पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट चिन्ह आहे तुतारी, प्रभाग 10 मध्ये सुनील संतोष वारुळे राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह आहे तुतारी, प्रभाग 11 मध्ये नंदकिशोर हिरामन पाटील शिवसेना उभाटा चिन्ह मशाल, प्रभाग 13 मध्ये सविता गजानन पाटील काँग्रेस चिन्ह पंजा, प्रभाग 14 मध्ये सानुबाई रमेश भील काँग्रेस चिन्ह पंजा, प्रभाग 16 मध्ये परीक्षित विजय देशमुख काँग्रेस चिन्ह पंजा, प्रभाग 17 मध्ये गणेश रतिलाल भील काँग्रेस चिन्ह पंजा असे उमेदवार असून शिंदखेडा शहरातील गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित समस्या प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे विजया प्रल्हाद चौधरींसह सर्व नगरसेवक यांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामराज निकम यांनी या प्रसंगी आवाहन केले। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। 2025च्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उभाटा गट आणि समविचारी पक्षाच्या आजच्या प्रचाराचा नारळ वाहण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते, शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, शिंदखेड्याच्या जनतेला एकच आव्हान करेल महाविकास आघाडीच्या वतीने 2 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून या शिंदखेडा शहरात एक परिवर्तन आणायचे। शिंदखेडा शहराच्या विकासासाठी गेल्या 10 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी तमाम जनतेला मी महाविकास आघाडीच्या वतीने आवाहन करतो की त्यांनी महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमचे सगळ्या नगरसेवकांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं अशी मी जनतेला विनंती करतो। सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारांची आज विजय रॅली सध्या उद्घाटन आपण प्रचार रॅलीचा उद्घाटन केला, परंतु आपण ही प्रचार रॅली नाही, उद्घाटन रॅली नाही तर आपली विजय रॅली आहे। आपण आम्ही शिंदखेडा शहरातला आम्हाला सत्ता द्या। आम्हाला सत्ता कशासाठी हवी आहे? सेवासाठी। शिंदखेडा शहरातल्या सेवेसाठी आहे। आम्ही ज्याच्यासाठी काम करत होतो, ज्या लोकांसोबत काम करत होतो, त्या लोकांनी ऐन वेळेस आम्हाला धोका दिला महाविकास आघाडीला, काँग्रेस पक्षाला। परंतु आम्हाला सन्माननीय कामराज भाऊसाहेब असतील, सुनील भाऊसाहेब असतील, आमचे अरुणजी देसले असतील, अनेक मान्यवर गावातले सर्व जाती आणि धर्मातले लोक एकत्र आले आणि काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन लढा, फक्त गावाच्या विकासासाठी, गावाच्या सेवेसाठी। म्हणून आम्ही विजयाताईला आणि आमचे जे सर्व खाली नगरसेवक आहेत
वरचे जे नगराध्यक्षाचं ताईसो विजया प्रल्हाद चौधरी आणि सर्व नगरसेवक आम्ही सर्व शिंदखेडा शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना आई बाबांना विनम्र विनंती करतो, आमच्या तिथं वरती पंजा खाली पंजा, जिथं तुतारी असेल तिथं तुतारी, जिथं मशाल असेल तिथं मशाल, आमच्या अशा चिन्हावर आपले बटन दाबून आम्हाला मताने विजय करावा हे बोलतो थांबतो। सर्वांच्या साक्षीने आणि देवदेवतांच्या महामानवांच्या आशीर्वाद घेऊन आपण आज सुरुवात केली। मी माझ्या शिंदखेडकर जनतेला नम्र विनंती करतो, काही प्रश्न आहेत, तुमच्या नळाला पाणी येतं का, तुमच्या रस्ता चांगला आहे का, गटारी स्वच्छ आहेत का, गाव स्वच्छ आहे का, नेहमी घंटागाडी येते का, या सगळ्या मूलभूत 15 वर्षापासून जे गब्बर होत आहेत त्याच गब्बर त्यांना परत गब्बर करायचे का, आणि त्यांच्या सत्ता सत्तेतून पैसा, पैशातूनच सत्ता, परत पैसे वाटून राजकारण करायचं, आणि याच्या कुठंतरी आपला शहराचा विकास, आपल्या बाजूला जे शहर आहेत शेरपुरा शहर त्याचाही आपण अभ्यास करावा। आणि शिंदखेडा शहरात आजही धूळ उडते आहे, आजही खड्डे, त्याच्यामुळे मणक्यांचा त्रास, धुळीमुळे श्वसनाचा त्रास सगळ्यांना होतोय, याच्या सर्वांनी विचार करावा। आणि महाविकास आघाडीचे आमचे अधिकृत उमेदवार ताईसो विजया प्रल्हाद चौधरी आणि खाली जेवढे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार उभे आहेत त्यांना आपण भरघोस मतांनी आशीर्वाद द्यावा, एवढं मी बोलून माझे 2 शब्द होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आज केदारेश्वर कॉलनीतील महादेव मंदिराच्या इथं महादेवांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही नारळ वाहण्याचा म्हणजे प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजयाताई चौधरी आणि सर्व महाविकास आघाडीचे नगरसेवक आणि नगरसेविकेचे उमेदवार यांना त्या ठिकाणी महादेवाचे आशीर्वाद घेऊन आज गावात रॅली काढलेली आहे। आणि ह्या शिंदखेडा नगरपंचायतच्या 2013 पासून स्थापन झालेल्या 15 वर्षापासून एक हाती सत्ता असलेल्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या या ठिकाणी शिंदखेडा शहरात कोट्यवधीचा भ्रष्टाचार जो झालेला आहे, शहराला जो 21 कोटी पाणी पुरवठा योजनेचा जो काही निधी मिळाला होता तो दररोज पाणी यायला पाहिजे होतं। 25 वर्ष भविष्याची ही लाईन होती, म्हणजे 25 वर्षात जे येणारी अपत्य होते त्या हिशोबाने ही दररोज पाणी पुरवठा योजना होती। त्या 5व्या ते 6व्या दिवशी आपल्याला पाणी मिळतं मित्रांनो भगिनींनो। त्याच पद्धतीने शहराला वर्षातून 4दा रस्ता बनवला जातो आणि तो रस्ता खोदला जातो, कारण एका रस्त्याची कमीत कमी 10 वर्ष गॅरंटी असते, असं मी नाही म्हणत, निविदा म्हणते। या ठिकाणी त्या निविदेत सुद्धा करोड रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे मित्रांनो। या ठिकाणी महाविकास आघाडीचा आज प्रचार शुभारंभ आहे। मी सविस्तर पुढच्या यावेळी ज्यावेळेस सभा होईल त्यावेळेस प्रत्यक्ष मुद्दे हे तुमच्या सगळ्याकडे पुरावे सहित मांडणार आहेत। ज्या वेळेस कोरोना महामारीचा या ठिकाणी अक्षरशः मृत्यूचा सापडा पडलेला होता गावात, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि नगराध्यक्ष घरात झोपून होते। आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन त्या ठिकाणी लेटर आमच्याकडे अधिकृत आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जे दिलेले लेटर आहे त्याच लेटरवर या ठिकाणी ऑक्सिजनची सोय करण्यात आली होती। अधिकृत बोलतो मित्रांनो, पुराव्या सहित बोलतो, असं जर आव्हान करतो मी त्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांना, त्यांच्याकडे जर असं अधिकृत लेटर असेल त्यांनी या गांधी चौकाच्या स्टेजवरून दाखवावं की कोरोना पिरियडला ऑक्सिजनचा आमच्यामुळे झालेला आहे। मी या ठिकाणी त्यांना जाहीर आव्हान करतो, येणाऱ्या काळात मी भरपूर काही त्यांच्याशी बोलणार आहे। या गावाचा जो भ्रष्ट कारभार त्यांनी वचटावर आणला आहे तो मी पूर्णपणे या ठिकाणी पर्दाफाश करणार आहे, कारण अक्षरशः कोट्यावधीचा निधी कमवून या ठिकाणी आपल्याला प्रचंड असा पैसा त्या या ठिकाणी ओतणार आहे। तीच एक त्यांची आता ताकद राहिलेली आहे, पैसा धनशक्ती होती, ही जनशक्ती आता लढाई आहे मित्रांनो। नागरिकांनी आपलं मन बनवलेलं आहे, फक्त त्यांचा आता पैसा काम करायचा, पैसा 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 तो पैसा घेऊन मित्रांनो फक्त तुम्ही महाविकास आघाडीला एकदा संधी द्या। या ठिकाणी मी दर्जेदार जसं काम असतं उत्कृष्ट काम हे इथं करून दाखवू। या ठिकाणी या महाविकास आघाडीला आज आमच्याकडे कोणी नेता नाही, परंतु आमच्या पाठीशी कामराज भाऊसाहेब जे आज ज्यांच्यावर तालुक्याचं नेतृत्व सुद्धा अन्याय करत आहे, पण त्या कधी गंभीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहे। पूर्ण शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या ठिकाणी काँग्रेसचे नेते असतील आमच्याशी पाठीशी उभे आहेत। जनता मायबाप तुम्ही तुमचे आशीर्वाद देऊ नका, नेते किती एकत्र आले गावात त्याला अर्थ नसतो मित्रांनो। जनता काय करते, जनता मायबापावर या ठिकाणी निर्धार असतो। तुमचा निर्धार जर पक्का असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे किती जे म्हणतो ना क्रूर राक्षसी नेतृत्व जरी असेल त्याला आपल्या संपवण्याची ताकद तुमच्यात आहे। या ठिकाणी
आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।